बुलढाण्यात उलगडणार इतिहासाचा ठेवा, नाणी आणि टपाल तिकिटांचे भव्य प्रदर्शन। बुलढाणा इतिहास हा केवळ पुस्तकात वाचण्याचा विषय नसून तो प्रत्यक्ष अनुभवण्याचा विषय आहे। हाच संदेश घेऊन बुलढाणा येथे नाण्यांतून उलगडणारा इतिहासाचा जिवंत वारसा या विशेष प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे। सोमवार फेब्रुवारी 23 रोजी जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेच्या नवीन इमारतीत हे प्रदर्शन दिमाखात पार पडले। विद्यार्थ्यांना भूतकाळातील संस्कृती, राज्यव्यवस्था आणि तत्कालीन अर्थव्यवस्थेची प्रत्यक्ष ओळख व्हावी या हेतूने हे प्रदर्शन भरवण्यात आले आहे। यामध्ये दुर्मिळ इतिहासकालीन नाणी, टपाल तिकिटे आणि विविध प्रकारचे खडक यांचा समावेश आहे। पीएम श्री जिल्हा परिषद शाळा पिंपळगाव राजा येथील प्रसिद्ध नाणी संग्राहक श्री शेखर खोमणे यांच्या संग्रहातील मौल्यवान वस्तू या प्रदर्शनाचे मुख्य आकर्षण ठरले आहेत। उद्घाटन आणि मान्यवरांची उपस्थिती। या कार्यक्रमाचे अध्यक्षपद शासकीय अध्यापक महाविद्यालयाच्या प्राचार्य माननीय प्राध्यापक डॉक्टर नूतन चव्हाण यांनी भूषविले। प्रदर्शनाचे उद्घाटन सेवानिवृत्त ग्रंथपाल माननीय प्राध्यापक रमेश गायकवाड यांच्या हस्ते पार पडले। यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून माननीय प्राध्यापक डॉक्टर समाधान डुकरे, प्राध्यापक मारुती गायकवाड आणि माननीय प्राध्यापक डॉक्टर हर्षानंद खोब्रागडे यांची विशेष उपस्थिती होती। आनंद मेळाव्याची मेजवानी। प्रदर्शनासोबतच दुपारचे 12:30 वाजल्यापासून विद्यार्थ्यांसाठी आणि पाहुण्यांसाठी एका विशेष आनंद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते। शैक्षणिक अभ्यासासोबतच सहजीवनाचा आनंद घेता यावा हा यामागचा मुख्य उद्देश आहे। इतिहास विषय संशोधन मंडळाचे प्राध्यापक डॉक्टर सुनील खडसे आणि श्री शेखर खोमणे यांनी सर्व विद्यार्थी, शिक्षक, पालक आणि इतिहासप्रेमींना या प्रदर्शनाचा लाभ घेण्याचे आवाहन केले आहे। नमस्कार। आज 23 फेब्रुवारी संत गाडगेबाबा यांची जयंती आहे। शासकीय अध्यापक महाविद्यालय बुलढाणा इथे जयंती साजरी करण्यासाठी नाविन्यपूर्ण असा कोणता उपक्रम करता येईल याची चर्चा केली असता पिंपळगाव राजा इथल्या पीएमश्री शाळेचे इंग्रजी सहशिक्षक शेखर खोमणे यांनी प्रदर्शनीसाठी जो काही संकलन आणि संग्रह केलेला आहे त्याचं प्रदर्शन या ठिकाणी लावावं आणि संपूर्ण परिसरातल्या शाळांच्या विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांना त्याचा लाभ करून द्यावा। त्याचबरोबर आमचे शिक्षक प्रशिक्षणार्थी यांनाही एक दिशा मिळावी, मार्गदर्शन मिळावं आणि प्रेरणा मिळावी त्या उद्देशाने आम्ही या प्रदर्शनीचं आयोजन केलेलं आहे। आणि या प्रदर्शनीसाठी म्हणून आम्ही संपूर्ण परिसरातील शाळा महाविद्यालयांना संपर्क केलेला आहे। बरेचशा शाळांचे विद्यार्थी येऊन त्याचा लाभही घेत आहेत आणि अत्यंत सुंदर असा अनुभव हा त्यांना या प्रदर्शनीच्या भेटीतून मिळतो आहे। काय आवाज मी आव्हान हेच करेल की इतिहास तेच घडवू शकतात ज्यांना इतिहासाचं आकलन होतं आणि इतिहासाच्या आकलनाचा एक मार्ग म्हणजे ऐतिहासिक नाणी, नोटा या इतिहासाच्या भौतिक साधनांचं प्रत्यक्ष पाहणी करून त्यांचं निरीक्षण करून फर्स्ट हँड एक्सपिरियन्स जर घेतला तर इतिहासाची आवड निर्माण होईल, इतिहास त्यांना आकलन होईल आणि अशी पिढी ही भारताच्या भवितव्यासाठी उज्ज्वल ठरेल ही आमची अपेक्षा आहे। आज या ठिकाणी शासकीय अध्यापक महाविद्यालय बुलढाणा अंतर्गत इतिहास विषय मंडळातर्फे आणि श्री खोमणे सर नाणी संग्रहक यांच्यातर्फे या ठिकाणी संत गाडगेबाबा जयंती निमित्त आम्ही भव्य अशी नाणी प्रदर्शनी, ऐतिहासिक वस्तू प्रदर्शनी, टपाल तिकिटे प्रदर्शनी खूप मोठ्या स्वरूपात या ठिकाणी लावलेली आहे। आणि त्याचबरोबर आम्ही ही पाहण्यासाठी इतिहासाची आवड असणारे इतिहासप्रेमी विद्यार्थ्यांना इतिहासाची जाणीव व्हावी यासाठी पंचक्रोशीतल्या आपल्या बुलढाण्याच्या आजूबाजूच्या सर्व शाळा, महाविद्यालय यांना या ठिकाणी निमंत्रित केलेलं आहे। आणि ते निमंत्रित करीत असताना आम्ही एक गोष्ट लक्षात ठेवली की जे लहान मुलं 8वी 9वी 10वीचे असतील, 7वी 8वीचे असतील अशा मुलांसाठी आम्ही या ठिकाणी तुम्ही बघत आहात या ठिकाणी आम्ही आनंद मेळावा सुद्धा आयोजन केलेलं आहे। आमच्या बीएड कॉलेजचे जे काही प्रशिक्षणार्थी आहेत फर्स्ट इयर आणि सेकंड इयर यांनी दोन्ही छात्राध्यापकांनी मिळून हे सर्व आयोजन तुम्ही या पूर्ण गॅलरी बघू शकता की या ठिकाणी सर्व आनंद मेळाव्याचं सुद्धा आयोजन केलेलं आहे। म्हणजे जर विद्यार्थ्यांना असं वाटलं की आता आपण थकलोय, थोडंसं काहीतरी खाऊन घ्यावं तर लगेच त्यांना आपण आनंद मेळाव्याची सुद्धा या ठिकाणी आयोजन केलेलं आहे। अशा पद्धतीनं आपण दोन्ही कार्यक्रम जे आहेत ते सुंदर पद्धतीने आयोजन केलेले आहे। खूप
नमस्कार, सर्वांना गाडगे महाराज जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा सर्व विद्यार्थ्यांना. बघा, थोडक्यात सांगतो. हे सर्व कॉइन्स एका ट्रंकमध्ये, पेटीमध्ये बंद करून ठेवण्यामध्ये काहीच अर्थ नाही. माझा प्रामाणिक हेतू असा आहे की मुलांनी, विद्यार्थ्यांनी हे कॉइन्स बघावे. या प्रदर्शनामध्ये मी जवळपास 800 कॉइन्स मांडलेले आहेत. कॉइन्सची सुरुवात होते स्कंदगुप्त मौर्य पासून, तर 100 रुपये, 20 रुपये, त्याच्यानंतर 400 रुपयाचे सिल्वरचे कॉइन्स सुद्धा या ठिकाणी मी मांडलेले आहेत. 1000 पोस्टाची तिकीट मांडलेली आहेत. हा सर्व जो आपल्या देशाचा वारसा आहे, हा वारसा आजच्या AI पिढीने, आजच्या टेक्नॉलॉजिकल जनरेशनने बघावा, हा माझा उद्देश आहे. डिक्शनरी आजच्या मुलांनी बघितलेली नाही सर, सरांना कल्पना असेल. आपण क्लिक केलं की ते अर्थ येऊन जातो, शब्द येऊन जातो. मी जवळपास 34 माझ्या संग्रहातल्या इंग्रजी विषयाच्या डिक्शनरीज या ठिकाणी ठेवलेल्या आहे. विद्यार्थ्यांना AIच्या पार्श्वभूमीवर ह्या प्रत्यक्ष वस्तू बघितल्या तर खूप आनंद होतो. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी माझ्या या प्रदर्शनाचा अनुभव घ्यावा, आनंद घ्यावा, असं मला वाटतं. काय सांगाल, तुमच्या कॉलेजला या ठिकाणी नाणी प्रदर्शनी आयोजित करण्यात आलेली आहे आणि कसा उत्साह आहे? उत्साह एकदम जोराशोरात चालू आहे आणि विविध ऐतिहासिक जे लोक आहेत, ज्यांना इतिहासाची विविध सांगड घालण्याची किंवा ऐतिहासिक दृष्ट्या बघण्याचं जे महत्व आहे समजा, ते लोक या ठिकाणी आलेले आहेत. आणि जे आमचं शासकीय अध्यापक महाविद्यालय बुलढाणा आहे, प्रथम वर्ष आणि द्वितीय वर्ष प्रशिक्षणार्थींनी यांना स्वादिष्ट नाश्त्याची सोय केलेली आहे. या ठिकाणी विविध आपण गोष्टी बघू शकतो ठेवलेल्या आहेत आणि नाणी प्रदर्शन सुद्धा लावलेले आहे. आज नाणी प्रदर्शन या महाविद्यालयामध्ये आपण घडवून आणलं आहे. काय? नमस्कार सर, सर्वांना गाडगे बाबा जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा. सर, शासकीय अध्यापक महाविद्यालयाच्या वतीने आज या नाणी प्रदर्शनीचं या ठिकाणी आयोजित करण्यात आलेलं आहे. यामागचा हेतू आहे की ही जी नवी पिढीतील विद्यार्थी आहे, या नव्या पिढीतील विद्यार्थ्यांना इतिहासाची ओळख व्हावी, जे जुने नाणी आहेत त्या नाण्यांची ओळख व्हावी, या दृष्टिकोनातून आदरणीय खोमने सर आणि आमच्या महाविद्यालयाचा इतिहास विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने या ठिकाणी या नाणी प्रदर्शनीचं आयोजन केलेलं आहे.